पुढची बातमी मुंबईतील मलबार हिलच्या हिरवळीमध्ये वसलेलं एक नवं इको टुरिझम आकर्षण म्हणजे एलिव्हेटेड नेचर वॉकवे। उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर या वॉकवेचा उद्घाटन सोहळा पार पडेल। 470 मीटर लांबीच्या वॉकवेवर चालताना मुंबईच्या मलबार हिल इथं असलेल्या जंगलाचा विविध झाडं, वनस्पती, पक्षी, प्राणी यांचा आनंद घेता येणार आहे। या पुलामुळे मुंबईच्या पर्यटनामध्ये आणखी एक पर्यटन स्थळाची भर पडणार आहे। सिंगापूरच्या प्रसिद्ध टी टॉप वॉक पासून प्रेरणा घेऊन हा लाकडी मार्ग मुंबईमध्ये बांधण्यात आला आहे। मुंबईमध्ये 2 सर्वात प्रिय जागांपैकी कमला नेहरू पार्क आणि फिरोजशाह मेहता गार्डन मधून याचा मार्ग जातो। या नेचर वॉकवेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईकरांना एक नवा पर्यटन स्थळ जे ते मिळणार आहे ते म्हणजे निसर्ग उन्नत मार्ग। मी त्याच मार्गाच्या समोर उभा आहे। खरं तर उद्या या मार्गाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याची तयारी, साफसफाईचं काम जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संपूर्ण मार्गावरून म्हणजे हा संपूर्ण पूल जो आहे तो मलबार हिल परिसरात असलेल्या जंगलात बांधण्यात आलेला आणि या सगळ्यातून आपल्याला एक वेगळे असं मुंबईतलं पर्यटन, मुंबईतलं जंगल आस्वादायला पाहायला मिळेल आणि ह्याचा जो शेवट आहे तिकडून तुम्हाला थेट गिरगाव चौपाटीचा व्ह्यू मिळणार आहे। आता यात सगळ्यात विशेष बाब म्हणजे लावण्यात आलेल्या या प्लेट्स। या संपूर्ण मार्गावर अशा वेगवेगळ्या प्लेट लावलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कळणार की याच्या आजूबाजूला कुठली झाड आहेत। आता इकडे जॅकफ्रूट हे नाव देण्यात आलेलं आहे, समोर आपण पाहिलं तर त्याचं ते झाड आहे। त्यामुळे या अनुषंगाने अशा प्लेट्स ज्या आहेत त्या संपूर्ण मार्गावर बसवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईकरांना एक विशेष असा आनंद जो आहे तो नवीन पर्यटन स्थळाचा घेता येणार आहे। खरं तर पाहिलं तर मलबार हिल हे हँगिंग गार्डनसाठी खूप नावाजलेलं आहे। अनेक पर्यटक या ठिकाणी हँगिंग गार्डनला येतात। त्यासोबत आता हँगिंग गार्डन सोबतच तुम्हाला आता मुंबईच्या जंगलातून समुद्राचं दृश्य दाखवणारा हा नवा पूल जो आहे तो उद्यापासून म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरू होणार आहे आणि त्याचे डागडुजीचं काम जे ते संपूर्णतः पूर्ण झालेलं आहे आणि उद्या हा पूल जो आहे तो सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।